गणेश उत्सव मंडळामधील एक मैत्रीपूर्ण अशी स्पर्धा बल्लाळेश्वर चषक। सर्व प्रेक्षकांनी लाईन्सच्या बाहेर उभं राहायचं आहे। साहिल नाईक, धन्यवाद। सामना 4 षटकांचा असेल। अबुदयनगरचा राजा या संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्या समोर येत आहे तो पप्पू। त्याचा सामना करतोय प्रथमेश धूप। व्हाईट बॉल, पहिला चेंडू व्हाईट बॉल। उत्कृष्ट असा फटका आणि गडी तंबूत परत। पहिला गडी बाद होतोय लाडका लंबोदर या संघाचा। आता चालू असलेला सामना अबुदयनगरचा राजा विरुद्ध लाडका लंबोदर। नवीन फलंदाज आलाय तो सिद्धेश। उत्कृष्ट असा फटका। धाव संख्येत 1 ने वाढ होते। धाव संख्या होते 2। उत्कृष्ट असा टॅप शॉट। एक चोरटी धाव घेण्यात यश येत आहे। धाव संख्येत वाढ होते। धाव संख्या होते 3। उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव असा चेंडू। पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टॅप शॉट। धाव संख्येत 1 ने वाढ होते। धाव संख्या होते ती 4। पहिल्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी। सामना करेल तो सिद्धांत पप्पू याचा। आणि हा धावचित होतोय सिद्धांत। एक षटकाखेरीज धाव संख्या होते ती 4। 2 गडी बाद लाडका लंबोदर या संघाचा। अबुदयनगरचा राजा या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे आपल्या समोर ओमकार चव्हाण। नवीन फलंदाज आलाय तो लंबोदर या संघाकडून अमय। उत्कृष्ट असा टॅप शॉट।
धाव संख्येत एकने वाढ होते. धाव संख्या होते 5. निर्धाव चेंडू ओमकार याचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या होते ती 6. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत तो. ओम. सामना करतोय सिद्धेश. स्वैर मारा आणि एक चोरटी धाव घेण्यात यश येत आहे. धाव संख्येत 2 ने वाढवते. धाव संख्या होते ती 9. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे ओम. आणि पहिलाच चेंडू स्वैर मारा. पुन्हा एकदा स्वैर मारा आणि हा गडी बाद. पुन्हा एकदा स्वैर मारा पण गडी धावचीत होतोय. नवीन फलंदाज अनुज.
नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा स्वैर मारा ओम याच्या मार्फत. गछाळ अशी गोलंदाजी ओम याच्या मार्फत. नवीन गोलंदाज आपल्या समोर येतोय तो मॉन्टी, अबुदयनगरचा राजा या संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे. धावसंख्या झाली आहे 11. उत्कृष्ट असा टॅप शॉट. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 12. नवीन फलंदाज अनुज सामना करतोय मॉन्टीचा. व्हाईट बॉल. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक करतोय तो मॉन्टी. उत्कृष्ट असा टॅप. धावसंख्या देखील वाढवत आहे. धावसंख्या होते ती 14. उत्कृष्ट असा चेंडू. वाहनांना जाऊ द्या, वाहनांना जाऊ द्या. शिवम पवार आपणास विनंती करतो की वाहनांना जाऊ द्या. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक मॉन्टी याचा. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा लेग ब्रेक. तेवढाच चांगला चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे ती 14. अबुदयनगरचा राजा या संघाकडून चौथं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे तो सिद्धेश. सामना करेल अनुज. मी हर्षल गावडे यांना विनंती करतो की यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मंडळाचे खजिनदार दिनेश करपे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे.
फलंदाज धावचीत होतोय. सिद्धेश तंबूत परत. मुंबईतील एका इमारतीचा सर्वात मोठा गणेशोत्सव बाल गणेश मंडळ यंदाचे 75वे वर्ष याची सुरुवात आज अमृत महोत्सवी सांकेतिक चिन्ह अनावरण सोहळा झाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो सिद्धेश महाडिक. धाव संख्या 1 ने वाढ होते. सर्व संघांना कळवण्यात येत आहे की पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणी पंचांशी वाद घालायचा नाहीये. धाव संख्या होते ती 16. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. दोन्ही संघांना प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू मिळण्यात येणार आहे. यापुढील होणारा सामना जिजामाता नगरचा महागणपती विरुद्ध गिरणगावचा राजा. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. जिजामाता नगरचा महागणपती विरुद्ध गिरणगावचा राजा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. उत्कृष्ट असे पंचांच्या कामगिरीत प्रतीक भोसले, निखिल पिंगळे, सुदर्शन येवले, ऋषिकेश पवार यांना विनंती आहे की वाहने थांबवायचे आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. नो बॉल प्लस विकेट आणि अबुदनगरचा राजा या संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल. यापुढील होणारा सामना गिरणगावचा राजा विरुद्ध जिजामाता नगरचा महागणपती. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. निखिल पिंगळे
यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. गिरणगावचा राजा या संघाला विनंती करतो की त्यांनी आपला कर्णधार लवकरात लवकर व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. गिरणगावचा राजा या संघाचा कर्णधार सामना 4 षटकांचा असेल. जिजामाता नगरचा महागणपती यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांनी सुनील मोहिते, आपण जर कुठे असाल तर आपण लवकरात लवकर सीतासदनच्या पटांगणात यायचं आहे. सुनील मोहिते. आता चालू असलेला सामना अभुदयनगरचा राजा विरुद्ध लाडका लंबोदर. दोन्ही बलाढ्य असे संघ आमने सामने. पाहूया बल्लाळेश्वर चषक पहिलाच सामना कोणता संघ विजयी होतोय. अभुदयनगरचा राजा विरुद्ध लाडका लंबोदर. लाडका लंबोदर या संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहे तो धूप. प्रथमेश त्याचा सामना करेल ओम. अभुदयनगरचा राजा या संघाकडून प्रथम फलंदाजीस आलेली जोडी ओम आणि पप्पू. पहिला चेंडू निर्धाव. पहिला गडी बाद. ओम तंबूत परततोय. अभुदयनगरचा राजा या संघाचा पहिला गडी बाद होतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अभुदयनगरचा राजा या संघाला विजयासाठी 18 धावांची गरज.
गणेशोत्सव मंडळामधील एक मैत्रीपूर्ण अशी एक स्पर्धा अभुदयनगरचा राजा विरुद्ध लाडका लंबोदर. विजयासाठी 18 धावांची गरज. नवीन फलंदाज सिद्धेश महाडिक. उत्कृष्ट असा फटका. धाव संख्या 1 ने वाढ होते. धाव संघाचं खातं उघडत आहे. धाव संख्या होते 1. अभुदयनगरचा राजा या संघाला विनंती करतो की त्यांनी त्यांचे खेळाडू लाईनच्या बाहेर घ्यायचे. विजयासाठी 18 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. एक चोरटी धाव घेण्यात यश येत आहे पप्पू याला. धाव संख्या होते ती 2. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. उत्कृष्ट असा चेंडू. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव घेण्यात यश येत आहे. धाव संख्येत 1 ने वाढवत आहे. धाव संख्या होते ती 3. एका षटकाखेरीज धाव संख्या होते ती 3. विजयासाठी 18 धावांचं लक्ष्य आहे अभुदयनगरचा राजा या संघाला. पहिल्या षटकाखेरीज धाव संख्या आहे ती 3. 18 चेंडू 15 धावांची गरज. लंबोदर या संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे तो साईश. सामना करेल सिद्धेश महाडिक. काळाचौकी विभागातील एक नामवंत खेळाडू सिद्धेश महाडिक. उत्कृष्ट असा टॅप शॉट. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या होते ती 4. उत्कृष्ट असा चेंडू साईश याचा. निर्धाव चेंडू. आणि हा चौका पप्पू याच्या बॅट मधून. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण. बल्लाळेश्वर चषक 2025 पहिला चौका पप्पू याच्या बॅट मधून. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या होते ती 8. उत्कृष्ट असा चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण.
धावचित करण्याची संधी होती, थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकाकडून. उत्कृष्ट असा चेंडू, तेवढाच चांगला फटका, एक धाव घोषित स्वरूपात मिळते. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, साईश विरुद्ध पप्पू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि चांगला कमबॅक करतोय साईश. पप्पू आउट होऊन तंबूत परततोय. 2 षटकाखेरीज धावसंख्या आहे ती 9. अजूनही अबुदईनगरचा राजा या संघाला विजयासाठी 12 चेंडूत 9 धावांचे लक्ष्य. लंबोदर या संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे तो सिद्धांत. त्याचा सामना करतोय सिद्धेश महाडिक. उत्कृष्ट असा लॉफ्टेड फटका मारलेला. धावसंख्येत एकीने वाढत आहे. धावसंख्या होते ती 10. नवीन फलंदाज प्रथमेश साळवी. व्हाईट बॉल. लाडका लंबोदर या संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. दोन्ही संघांना प्रत्येक इनिंग मध्ये एक एक रिव्ह्यू घेण्याची संधी मिळणार आहे. बालगणेश मंडळ आयोजित बल्लाळेश्वर चषक 2025 आता चालू असलेला सामना अबुदयनगरचा राजा विरुद्ध लाडका लंबोदर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल. अचूक अशी पंचांची कामगिरी करत आमचे निखिल पिंगळे, सुदर्शन येवले, हेमंत पालव, सुनील मोहिते, राहुल आवटे, उत्कृष्ट असा टॅप शॉट. एक चोरटी धाव घेण्यात यश आलाय ते प्रथमेश साळवी याला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 12. विजयासाठी अजून 6 धावांची गरज. नो बॉल. धावसंख्येत 2 ने वाढ होते. पुन्हा एकदा स्वैर मारा आणि त्यात अजून एक चोरटी धाव.
पुन्हा एकदा धावसंख्येत 2 ने वाढ. विजयासाठी व्हाईट बॉल आणि अशा रीतीने अबुदयनगरचा राजा हा संघ विजयी झालाय. यापुढील होणारा सामना गिरणगावचा राजा विरुद्ध जिजामाता नगरचा महागणपती. मी